सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्ही आनंदामध्ये आणि शांततेमध्ये घालवाल. स्वभावामध्ये तुमच्या मत्सराची भावना निर्माण होईल. कामामध्ये केलेल्या मेहनतीचं तुम्हाला फळ मिळेल. अचानक चांगली बातमी मिळाल्यानं तुम्ही उत्साहित व्हाल. धार्मिक कार्यासाठी तुम्ही वेळ काढाल. सरकारी कामामध्ये बिलकुल हलगर्जीपणा करू नका. प्रेमसंबंधांमध्ये तुमच्या जवळीक वाढेल. सासरच्या मंडळींकडनं आर्थिक लाभ होतील, त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती ही मजबूत राहील. तुमच्या प्रेमसंबंधांना घरच्या सदस्यांकडनं मान्यता मिळेल. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला शारीरिकदृष्ट्या सावध राहावं लागेल, कारण तुमचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तुमचा शारीरिक त्रास हा वाढू शकतो. दैनंदिन कामावरती तुमचा परिणाम होईल. कौटुंबिक वातावरण आज थोडं भावनिक राहील. कुटुंबातील सदस्यांना समस्या जाणवतील. जास्त बोलण्याची सवय जर तुम्हाला असेल तर ती तुम्ही आज टाळा. आर्थिकदृष्ट्या तुमचा दिवस हा फार काही चांगला नसेल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना खडीसाखर आणि लोणी खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज दुपारनंतर कोणत्याही कामाची गैरसोय होणार नाही. व्यावसायिक ठिकाणी कामं तुमची सुरळीतपणे चालू राहतील. चुकांमधून तुम्ही मार्गदर्शन कराल. व्यावसायिक प्रवास हा फायदेशीर ठरेल. कर्ज वसूल करण्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. सरकारी किंवा वडिलोपार्जित कामं पूर्ण केल्यानंतर आज तुम्हाला त्यामध्ये चांगलं यशही येईल. वडीलधाऱ्यांशी काही मुद्द्यांवरती तुमचे मतभेद होतील. तुमच्या कार्यक्षमतेचं सर्वत्र कौतुक केलं जाईल. दैनंदिन कामावरती आज तुमचा प्रभाव राहील. कौटुंबिक वातावरणामध्ये आज आनंद राहील. कुटुंबातील सदस्यांना मात्र काही शारीरिक समस्या या जाणवू शकतात. आर्थिकदृष्ट्या तुमचा दिवस हा चांगला राहील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही इच्छा नसतानाही अनावश्यक भांडणामध्ये पडाल. तुमच्या तब्येतीमध्ये चढ उतार येतील. कामाच्या ठिकाणी गोंधळ होईल. तुम्ही जबाबदाऱ्या नीट पार पाडाल. अन्यथा वडिलांचा तुम्हाला रोष सहन करावा लागेल. व्यवसायामध्ये काही प्रमाणामध्ये तुम्हाला नफा मिळेल. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होऊ शकतो, त्यामुळे तुमचं उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न करा. घाईमध्ये तुम्ही चुकीचे निर्णय घेतल्यानं नाराज होऊ नका. आज तुम्हाला लांबचा प्रवास घडेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही संयम राखला तर अपेक्षेपेक्षा जास्त तुम्हाला नफा मिळेल. तुमची दिनचर्या संथ राहील, त्यामुळे लोकांकडनं तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल. उत्पन्नापेक्षा तुम्हाला खर्च जास्त होऊ शकतो. आर्थिक स्थितीवरती तुमचा परिणाम होईल. महिलांना काम करताना अधिक आत्मविश्वासानं काम करत राहावं लागेल. तुम्हाला व्यवसायामध्ये चांगला नफा होईल. एक मोठी डील फायनल झाल्यानं तुम्ही आनंदी राहाल. आज तुम्हाला इच्छा नसतानाही तुमच्या घरच्या शेजारचे मात्र तुमच्याशी भांडायला येतील, परंतु तुम्ही जास्त नादी न लागणं हे उचित राहील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही स्वतःला इतर लोकांपेक्षा श्रेष्ठ समजाल. घरामध्ये आणि बाहेर तुमचं वर्तन मात्र संतुलित ठेवा. तुमचं आरोग्य ठीक राहील. वादामुळे मानसिकदृष्ट्या तुम्ही थोडे अस्वस्थ राहाल. कोणत्याही कामामध्ये तुमच्या अडथळे येऊ शकतात.
पैशांशी संबंधित व्यवहाराबाबत आज तुम्ही स्पष्ट राहा. अनपेक्षित प्रवास घडेल. तुम्ही आज संयम राखला तर अपेक्षेपेक्षा जास्त आर्थिक नफा तुम्हाला मिळेल. तुमची दिनचर्या आज संथ राहील, त्यामुळे लोकांकडनं तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल. आज महिलांना काम करत असताना अधिक आत्मविश्वासानं काम करावं लागेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कोणतंही काम कराल त्यातून तुम्हाला पैसे मिळतील. व्यवसाय करण्यावरती तुम्ही भर द्याल. कामामध्ये दुर्लक्ष करू नका, नाहीतर आर्थिक नुकसान अटळ आहे. भविष्यासाठी तुम्ही बचत कराल. अतिरिक्त कामामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. स्वभाव तुमचा थोडासा चिडचिडा होईल. सरकारी कामामध्ये तुमचा गोंधळ उडेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा कामामध्ये जाईल. आळसपणामुळे कामामध्ये मात्र विलंब होईल. मेहनतीनंतरच तुम्हाला कामामध्ये चांगलं यश मिळेल. घराच्या कामामध्ये तुम्हाला धावपळही करावी लागेल. व्यवसायामध्ये काही वाट पाहिल्यानंतर तुम्हाला लाभ होतील. तुम्ही आज धार्मिक ठिकाणी जाल. आज तुम्ही कोणतंही काम कराल त्यातून तुम्हाला आर्थिक लाभ होईल. व्यवसाय करण्यावरती तुम्ही भर द्याल. भविष्यासाठी तुम्ही बचत कराल. आज तुम्ही संध्याकाळी तुमच्या आईच्या सेवेमध्ये तुमचा वेळ व्यतीत कराल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही आनंदी असाल. निष्काळजीपणामुळे तुम्हाला थोडा संघर्ष हा करावा लागेल. अनियमित दैनंदिन दिनचर्येमुळे तुम्हाला शारीरिक थकवा आणि अस्वस्थता जाणवेल. बोलण्यामुळे कुटुंबामध्ये तुमच्या वाद होतील. कामापेक्षा मौज मजेला महत्त्व दिल्यानं तुमचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. पैशांशी संबंधित योजना तुमच्या मनामध्ये चालू राहतील. घराच्या कामामध्ये तुम्हाला थोडीशी धावपळ ही करावी लागेल. व्यवसायामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ होतील. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही सर्व कामही विचारपूर्वक कराल. यशामध्ये विलंब किंवा नुकसान हे होऊ शकतं. नकारात्मक भावनेमुळे शरीरामध्ये तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. तुम्हाला विवेकपूर्ण वागावं लागेल. मन अनैतिक कामांमध्ये तुमचं भरकटू शकतं. एखाद्याच्या बोलण्यावरती तुम्ही त्वरित प्रतिक्रिया देऊ नका. आरोग्यामुळे तुमच्या कामामध्ये थोडेसे अडथळे येऊ शकतात. अनियमित दैनंदिन दिनचर्येमुळे तुम्हाला शारीरिक थकवा जाणवेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा सामाजिक क्षेत्रातनं मान आणि सन्मान मिळवण्याचा आहे. गैरसमजांमुळे घरातील वातावरण थोडं खराब राहील. परिस्थिती मात्र नियंत्रणात राहील. शारीरिक स्वास्थ्य तुमचं चांगले राहील. आळसपणा तुम्हाला टाळावा लागेल. व्यापारामध्ये जुने वाद विसरून नव्यानं तुम्ही कामाला लागा. सहकारी तुमच्या वागण्यानं खुश असतील. कामामध्ये वेळेमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी पूर्ण करा. आज तुमचं मन हे थोडंसं भरकटू शकतं. एखाद्याच्या बोलण्यावरती त्वरित प्रतिक्रिया देण्याची बिलकुल गरज नाही, त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास संभवतो. आज तुम्ही कुठलंही काम हे विचारपूर्वक कराल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल. तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. स्वतंत्र विचार केल्याने तुम्हाला फायदा होईल. कामामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला लवकर परिणाम मिळतील. तुम्हाला आज प्रवास करावा लागेल. मित्र आणि नातेवाईकांशी तुम्हाला जवळीक साधावी लागेल. जोडीदाराशी मात्र तुमचे काही कलह होऊ शकतात. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.